नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। राज्यातील शेतकरी ज्या महत्त्वपूर्ण आकडेवारीची वाट पाहत होते ती खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी आता समोर आली आहे। मराठवाड्यानंतर आता विदर्भातील अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचे अधिकृत आकडे जाहीर झाले आहेत। बहुतांश जिल्ह्यात ही पैसेवारी 50 पैशांच्या खाली आल्याने आता पीक विमा वाटपाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे। नेमकी कोणाची किती पैसेवारी आली आणि विमा कधी मिळणार पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 47 पैसे जाहीर झाली आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 13 तालुक्यांची पैसेवारी 50 पैशांच्या खाली आहे। सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 45 पैसे नोंदण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील नजीमा शेख यांनी जारी केलेल्या पत्रात जिल्ह्यातील सर्व 990 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या आत असल्याचे स्पष्ट केले आहे। जिल्ह्याची सरासरी 48 पैसे आहे। यवतमाळ अतिवृष्टीचा फटका बसलेल्या या जिल्ह्यात 110 महसूल मंडळात दुष्काळ सदृश स्थिती आहे। बाभुळगाव, आर्णी, दिग्रज या तालुक्यांची पैसेवारी सर्वात कमी म्हणजे 46 पैसे आहे। वाशिम जिल्ह्याची सरासरी 47 पैसे असून मंगळूरपीर तालुक्यात सर्वात कमी 45 पैसे पैसेवारी आली आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी बातमी म्हणजे हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विमा कंपन्यांना कडक तंबी देण्यात आली आहे। नियमानुसार पीक कापणीचा अहवाल मिळाल्यावर 3 आठवड्यांच्या आत विमा वाटप करणे बंधनकारक आहे। जर कंपनीने पैसे द्यायला उशीर केला तर त्यांना 12% व्याजासह दंड भरावा लागेल। कधी मिळणार पैसे? प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार 15 ते 16 जानेवारीपासून पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊ शकते। गोंदियामध्ये मात्र अनेक तालुक्यांची पैसेवारी 50 पैशांच्या वर नोंदवण्यात आली आहे। त्यामुळे तिथे केवळ काही ठराविक महसूल मंडळांचाच विम्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशांच्या खाली आल्याने विम्याचा अडथळा दूर झाला आहे। आता सरकार आणि विमा कंपनीवर दबाव असल्याने जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी दाट चिन्हे आहेत। मी रुचिता या महत्त्वपूर्ण अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।